विशाल गोलंदाज तयार. पहिला चेंडू, पहिलाच बॉल लोअर फुल टॉस होता. वाईड लाईनला जाऊन मात्र चेंडू खेळून काढलाय. मिडलला चेंडू अडवला जातो तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये येणार ती एक धाव. एका सिंगलने संघाचं खातं उघडले, संघाचं अकाउंट ओपन झाले. धावफलकावरती एक सिंगल. हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगला पाहायला मिळेल. तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतो चेंडू डॉट येताना तिथे पाहायला मिळेल. सागरने सावधतेने सुरुवात केली, सन्मानजनक मात्र सुरुवात जी मैदानाच्या आतमध्ये डावाला केली. एक सिंगल मिळवली, स्कोर कार्ड उघडलं, परंतु त्यानंतरचा चेंडू बाबांनी मैदानाच्या आतमध्ये निर्धाव स्वरूपाचा टाकलाय. दरम्यानचा चेंडू आपण पाहतोय पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये निर्धाव येईल, परंतु तिसऱ्या पंचाची मागणी वाईट साठी रिव्ह्यूचा वापर केलाय. फेअर डिलिव्हरी. चेंडू जो डॉट असणार आहे, गोलंदाज मार्कवरती पुन्हा तयार बाबा. हा चेंडू मात्र बिगिटचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय सेल. पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज बाद. विकेट मैदानाच्या आतमध्ये आली. शुभमने एक चांगला झेल टिपला, त्यानंतर नवीन बॅटर अजिंक्य. गोलंदाज तयार. त्यावेळेस बॅटची कडा, प्रयत्न तिथे गोल्याचा सुंदर, परंतु चेंडू अडवू शकला नाही. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. कार्तिक माफ करा, कार्तिक आपण पाहतो तिथे चांगलं क्षेत्ररक्षण प्रयत्न करतोय, परंतु चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. पाच धावा फलकावरती पहिल्या षटकातील मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र इथे शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजच्या मार्कवरती तयार. शेवटचा बॉल ऑन द कार्पेट. मिडॉनचा क्षेत्ररक्षक पोहोचेल, चेंडू स्टॉप करतोय. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल आणि पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकाचा खेळ संपला, एक चौकार पाहायला मिळाला, एकेरी दुहेरी धावा, एक विकेट आली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. गोलंदाजीच्या मार्कवरती आता नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोल्या. गोलू यादव आपण पाहतोय षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आता जे 2 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला.
पहिलाच बॉल गोलूचा, तिथे रिव्हर्स स्विचिटचा प्रयत्न केलाय परंतु पाटाने बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. अजिंक्य मात्र पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव खेळ, चेंडू डॉट मैदानाच्या आतमध्ये येताना जो इथे पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, खुलवा टप्प्याचा बॉल मिड ऑफ मात्र क्लिअर होईल. लॉंग ऑन मध्ये मात्र तिथे लॉंग ऑफ मध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय, तिथे 2 धाव्यांचा प्रयत्न परंतु एकच सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेसाठी मात्र नकार कळवलाय. ऋषिकेश बिलारे विनंती संपर्क करा. मुळशी संघाचा ऋषिकेश बिलारे संपर्क करायचा आहे. हा चेंडू सुंदर फटका खेळलाय, कल्पकता नजाकत सौंदर्य दाखवत चेंडू पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा एकदा रिव्हर्स स्विचिटचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू खेळलाय आणि चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. रिव्हर्स स्विचिट चौकार, 4 धावा. स्कोरकार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल फलकावरती 15 धावा स्कोरकार्डवरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हो, यावेळी शपल चालू होते, क्रीजचा बराचसा वापर सागरने पुन्हा एकदा केला परंतु यावेळी धीम्या गतीचा बॉल होता, तिथे बॅटच्या संपर्कात आला नाही. शरीराचा वेध घेत मात्र चेंडू इष्टरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो चेंडू तिथे डॉट येईल. स्कोरकार्डवरती धावा आपण पाहतोय 15 धाव्यांवरती संघाचा बल स्थिर आहे. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा मैदानाच्या आतमध्ये आता जो पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटे, मोठी अपील, लाऊड अपील, तिथे पंचांचा निर्णय येण्यापूर्वी सागरने जागा सोडली. खेळाडू उत्ती मात्र तिथे चांगली पाहायला मिळाली. सागरसाठी टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही. पंचाने मात्र तिथे निर्णय देण्यापूर्वी सागरने जागा सोडली. विकेट, फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर पात. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. स्कोरकार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायचं तर षटक क्रमांक 3 बाबा पुन्हा एकदा दाखल झालेला आहे. पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती लॉंग ऑफ मध्ये फटका फसला, टिपला जाईल. विकेटचं पतन, फलंदाज बाद.
के बाद गब्बर को मध्ये शमी नवीन फलंदाज जो मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती शमी शूट अँड फायर, चेंडू सीमा पार, षटकार. जाऊन पोहोचते धावफलकावरती 21 धावा स्कोर कार्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हा चेंडू वेस्टर्नच्या मागे ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक पोहोचला तिथे. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आलेली एक धाव एक सिंगल आहे. गोलंदाज पुन्हा आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्फत दाखवलेल्या धावफलकावरती स्कोर कार्ड वरती 22 धावा आहेत. हो हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो येऊन दिला. वेट अँड वॉचची भूमिका तिथे मैदानाच्या आतमध्ये साकारली. परंतु बॅट आणि बॉलचा आपण पाहतो तिथे संपर्क मैदानाच्या आतमध्ये होऊ शकलेला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये आता पाहायचं आपण पाहतोय चेंडू डॉट आलेला आहे. शेवटच्या आता पाहायचं 2 चेंडू या षटकातील बाकी आहे. गोलंदाज पुन्हा गोलंदाजीच्या मार्कवरती यावेळेस मात्र खडे खडे बेधडक स्ट्रोक खेळला, परंतु तिथे भिंतीसारखा उभा राहिला क्षेत्ररक्षक. टिपल झेल, विकेटचं पतन, फलंदाज बाद. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये जातो दाखल होताना पाहायला मिळेल तो जगदीश. हा नवीन फलंदाज जो मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय दाखल आता होतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा तयार. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये तिथे बिग हिटचा प्रयत्न आणि नक्कीच आपण पाहतो काहीशी विचारणा पंचांकडे, परंतु पंचांनी कळवलंय फलंदाज सुखरूप असं शरीराचा वेध घेऊन चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ते चेंडू मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय तिथे
स्कोरकार्ड वरती 23 धावा आहेत. माफ करा, शेवटचा चेंडू यापूर्वीचा डॉट आहे. 23 धावा धावफलकावरती आत्ताच्या चेंडूवरती आलेली एक अशा 24 धावा स्कोरकार्ड वरती आहेत. धर्माचा चेंडू माफ करा, 23 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू शरीर भेदक होता. चेंडू पोहोचेल डीप स्क्वेअर लेग मध्ये सीमारेषेच्या पलीकडे. बिग हिट चेरन षटकार. बहुत दिन के बाद गब्बर मात्र मैदानाच्या आतमध्ये खोदून काढला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. एक सिंगल जी मात्र तिथे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाणार आहे. आणि स्कोरकार्ड आपण पाहतो एका धावेने वाढेल. धावफलकावरती 30 धावा. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 4थ्या क्रमांकाचं. त्यामुळे पुन्हा जागेवरतून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये पाठवरती मात्र चेंडू आलेला नाहीये. आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतो चेंडू डॉट असेल. निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 30 धाव्यांवरती संघाचा धावफलक स्थिर आहे. 4थं षटक जे मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस पुन्हा ऑन साइडला बिग हिट. चेंडूने बरीचशी उंची प्राप्त केली, लांबी कमी. एका टप्प्यावरती चेंडू तिथे फील्ड केला जातोय. तोपर्यंत आलेली एक सिंगल आहे. माफ करा, 2 धावा आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने आपण पाहतोय स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. आणि धावफलकावरती चार षटकांचा खेळ संपला. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाच्या धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करणार आहे. धारोनी स्पोर्ट क्लब त्यांच्या विरोधामध्ये निलेश दमिष्टे स्पोर्ट्स फाउंडेशन या 2 संघांमध्ये. यानंतरची मॅच आपण खेळून दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती या. धानोरी स्पोर्ट क्लब त्यांच्या विरोधामध्ये निलेश दमिष्टे स्पोर्ट्स फाउंडेशन दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती या. गोलंदाजीच्या मार्कवरती शेवटचं षटक घेऊन कार्तिक जो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेला आहे. पहिलाच बॉल कार्तिकचा अगदी आपण पाहतोय यष्टांना धरून चेंडू टाकलाय. शरीराचा वेध घेणारा चेंडू लेग फोर साठी मात्र विचारणा पंचांना केली जाते, परंतु मैदानाच्या आतमध्ये पंचांनी कळवलंय हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल तो डॉट. गोलंदाज पुन्हा गोलंदाजीच्या मार्कवरती आता आपल्याला पाहायला मिळेल. पुढील चेंडू यावेळेस बिग हिटचा प्रयत्न, फटका फसला. चेंडूने उंची प्राप्त केली. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय झेल. विकेट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय माऊली, जो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती अब तक 32 धावा जे आतापर्यंत संघाच्या धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निम्मा संघ आतापर्यंत माघारी गेलेला आहे. 5 फलंदाज आतापर्यंत घरट्यामध्ये आराम करतायत. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्कवरती कार्तिक. पहिल्याच बॉलवरती बॅटची कडा. पंचांचा बोट आकाशाकडे. विकेटचं पतन. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 6.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो विकास राठोड. हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. विकेट हॅट्रिकची संधी असेल दुसऱ्या बाजूने कार्तिकला, कारण 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवल्यात. 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद केले. पहिला चेंडू डॉट. 32 धाब्यांवरती संघाच धावफलक स्थिर आहे. शेवटचं षटक पहिल्या इनिंगचं मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पुन्हा एकदा कार्तिक. विकेट हॅट्रिकची संधी असेल. यापूर्वी अक्षय शितोळेला आपण पाहिलं यापूर्वीच्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिकच्या मल्टीवरती होता, परंतु विकेट हॅट्रिक घेऊ शकला नाही. इथे विकेट हॅट्रिक पूर्ण होणार का? खोलवर टप्प्याचा बॉल लॉंग ऑफ मध्ये एका टप्प्यावरती चेंडू फील्ड केलाय. एक सिंगल आणि एका सिंगलने मग बाद स्कोर कार्ड हळूवारपणे पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती 33 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही पहिल्या इनिंगचे 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहेत. चौथा सामना आपण पाहतो आजच्या दिवसातील मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूने केतन प्रतिष्ठान त्यांच्या विरुद्धमध्ये ट्रिपल आर स्ट्रायकर्स. या दोन संघांमध्ये हा सामना आहे. हा चेंडू भन्नाट वेगाचा होता. वाईड तिथे नक्कीच पंच कळवतात. डावेष्टीच्या बाहेर असताना चेंडू मुख्य पंचाने वाईड बॉल तिथे घोषित केलेला आहे. अतिरिक्त अवंतर धाव्याने स्कोर कार्ड वाढेल. धपलकावरती 34 धावा. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करणार आहे. टॉस साठी धानोरी स्पोर्ट क्लब त्यांच्या विरुद्धमध्ये निलेश धमिष्टे स्पोर्ट फाउंडेशन दोन्ही कॅप्टनला विनंती टॉस साठी या. गोलंदाज पुन्हा आता कार्तिक तयार. हा चेंडू आडव्या बॅटने लॉंग ऑफ मध्ये पाठवलाय सरस सीमारेषेच्या पलीकडे. बिग हिट. 6 रन षटकार. षटकाराने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढतंय. संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 40 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सन्माननीय धनंजय दादा बांद्रे या मान्यवरांच्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करणार आहे. गोलंदाज तयार. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती केला प्रहार. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न तिथे सुंदर, परंतु चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. 6 धावा. पहिला डाव पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये संपली आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना ट्रिपल आर स्ट्रायकर्स त्या संघाने बनवले 46 धावा. शेवटच्या दोन बॉलवरती आलेले 2 बिग हिट. त्यानंतर नक्कीच धावफलकाने वेग प्राप्त केला आणि एक मोठ्या धावफलकाच्या दिशेने धावफलकाने वाटचाल केली. आता केतन प्रतिष्ठान या संघाला जिंकण्यासाठी 30 चेंडूमध्ये 47 धावा हे टार्गेट असणार आहे. टॉस आपण या ठिकाणी यानंतरच्या मॅचचं संपन्न करतो. यानंतर आपल्याला पाहायला मिळेल 5वा सामना दानोरी स्पोर्ट क्लब त्यांच्या विरोधामध्ये निलेश धमिष्टे स्पोर्ट फाउंडेशन. दानोरी संघाने टॉस जिंकला. प्रथमतः निर्णय घेतलाय तो फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. निलेश धमिष्टे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाला बॅटिंगचं आमंत्रण. यानंतरच्या मॅच साठी दोन्ही संघ तयार राहायचंय.
दोन्ही टीम्स एक्स्ट्रा प्लेयर पाठवून द्या. बॅटिंग टीम आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवून द्या. दुसऱ्या डावाला तर मैदानाच्या आतमध्ये जी सुरुवात होते आघाडीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाज देखील आपण पाहतोय विकास राठोड षटक क्रमांक 1 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. 47 धावेंचा पाठलाग आहे. शुभम आणि आमिर हे दोन बॅटर आपण पाहतोय सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिला चेंडू ऑन स्ट्राईक आमिर. पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती स्वागत. पहिला चेंडू सीमारेषच्या पलीकडे षटकार. मॉर्टर ट्रॉफी 2025 जे आपण पाहतोय आज मात्र चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूने केतन प्रतिष्ठान त्यांच्या विरोधामध्ये ट्रिपल आर स्ट्रायकर्स. दोन संघांमध्ये आज सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पहिल्याच बॉलवर आलेला षटकार आहे. स्कोरकार्ड पुढे जाऊन पोहोचेल. संघाचं खातं ओपन झालंय. 6 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती आहेत. 29 चेंडू 41 धावा हे समीकरण जे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉल नंतर असणार आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा दाखल झाला ऑन स्ट्राईक आमिर. स्वागत इथे षटकाराने केलंय. पहिल्याच बॉलवरती खेळलेला षटकार इरादे स्पष्ट करतोय आमिरचे. गोलंदाज पुन्हा यावेळी सन्मान द्यायचा होता. हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडला. बाहेरची दिशा चेंडूने निवडली. चेंडू थोडासा वळण घेताना पाहायला मिळाला. बोट फिरवली मात्र चेंडूवरती गोलंदाजने मात्र पहिल्या बॉलवरती आलेल्या षटकानंतर आणि आपण पाहतोय चेंडू तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट येणार आहे. गोलंदाज पुन्हा गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पुढचा चेंडू पुन्हा हलक्यातून चेंडू खेळायचा होता. पुन्हा चेंडू पडतोय. दिशा बदलतोय. बॅटच्या संपर्कात चेंडू नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट आहे. पहिला चेंडू अगदी बॅटच्या समोर टाकला. त्याच्यावरती प्रचंड मोठा हल्ला षटकार खेळला. परंतु त्यानंतरचा चेंडू आपण जर पाहिलं ना मागे ठेवलेलं गुडलेन स्पॉट वरती वळण घेणारे चेंडू व्हेरिएशन केलं जात आहे. नक्कीच ते चेंडू खेळण्यासाठी फलंदाजाला बरेचसे प्रयत्न करावे लागतात. फलंदाज तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये वारंवार बीट होताना पाहायला मिळतं. 6 धावा स्कोरकार्डवरती. 27 चेंडू बाकी आहे. 27 चेंडू मध्ये 41 धावा हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज विकास राठोड. हा चेंडू मात्र येऊन दिला. त्यानंतर पंच केला चेंडू. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सजवलाय. चेंडू अडवेल तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल. स्कोरकार्ड आपण पाहतो एका धावेच्या मदतीने वाढेल. संघाच धावाला पुढे जाऊन पोहोचतोय धावफलकावरती 7 धावा. 4 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या मध्ये पहिल्या षटकातील टाकून झालेले आहेत. 7 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. आता ऑन स्ट्राईक मैदानाच्या मध्ये वैयक्तिक पहिला चेंडू खेळेल शुभम. पहिल्याच बॉलवरती इनसाइड आउट ओव्हर कव्हर्स. क्रिकेटचा क्लास क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. सुंदर फटका आपण पाहतोय. प्रॉपर स्टान्स प्रॉपर टायमिंग आणि चेंडू नक्कीच सीमारेषेच्या पलीकडे आपण पाहतोय षटकार. नवीन चेंडू द्या. स्कोरकार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 13 धावा स्कोरकार्ड वरती आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा हा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक सागर तिथे चेंडूला स्टॉप मैदानाच्या आतमध्ये करतोय पॉइंट मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण सागरचं. एक सिंगल आली. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या. त्या 14 धावा बिना गड्याच्या मोबाईलमध्ये 24 चेंडू बाकी असतील आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 33 धाव्यांची गरज असणार आहे.
गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 घेऊन माऊली जो पॉवर प्लेचा दुसऱ्या षटकाची जबाबदार आपल्या खांद्यावरती घेत गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पहिला चेंडू पहिल्याच बॉलवरती फटका फसलाय. जेलाची संधी असेल स्वतःच्या फॉलोतून टिपला तिथे जाईल. कॉटन बोल्ड विकेट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आशिष गोसाळे. हा नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल. स्कोरकार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या तर 14 धावा. पहिली विकेट आली. षटक क्रमांक 2च्या पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळायचा होता. बिग हिट तिथे खेळायचं होतं फलंदाज शुभमला, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय त्याची आलेली विकेट आहे. त्यानंतर नवीन बॅटर आशिष. 23 चेंडू अजूनही बाकी असतील आणि 23 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 33 धाव्यांची गरज असणार आहे. गोलंदाज पुन्हा तयार. यावेळेस फुलर लेनचा चेंडू सरळ पॅटने स्ट्रोक खेळलाय. 30 सर्कलच्या आतमध्ये मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल आणि तोपर्यंत आपण पाहतोय आलेली एक सिंगल आहे. एक धाव आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढलं जाईल. धपलक एका धावेने पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये सलामीचा आघाडीचा आमिर शेख. खोलवर टप्प्याचा बॉल जसा आला पिक करत पाठवलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे अमीरच्या बॅटमधून हवाई हल्ला. षटकार. षटकार जो आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये अमीरच्या बॅटमधून पुन्हा आलाय. पुन्हा आमिरने चेंडूला आसमान दाखवलं आणि संघाच्या धावाला पुढे जाऊन पोहोचणाऱ्या धपलकावरती 21 धावा आहेत. 21 चेंडू अजूनही बाकी असेल. 21 चेंडू मध्ये 26 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्यात. 21 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा त्या गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. यावेळी स्लोअर फुल टॉस मिडल ऑफ द बॅट होऊ शकलं नाही. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पोहोचेल शॉर्ट मिड विकेट मध्ये. एक सिंगल तिथे येणार आहे. एक धाव मिळवली जाईल आणि एका धावेने स्कोर कार्ड वाढेल धपलकावरती 22 धावा. गोलंदाज पुन्हा तयार. यावेळेस तिथे क्लीन बोल्ड. यू मिस आर डेफिनेटली हिट. फलंदाज क्लीन बोल्ड बाद. नवीन बॅटर आपण पाहतोय निशांत अर्थात बाबा. नवीन जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आता फेस करेल. स्कोर कार्ड वरती 22 धावा. धपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. एक चेंडू जो या षटकातील मैदानाच्या आतमध्ये आता बाकी असणार आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू हलक्या तिथे खेळून काढला जाईल. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू अडवला. एक सिंगल वेगवान फेकी बॅकअप आहे तिथे उपस्थित. केवळ एक सिंगल असेल. षटक संपेल. दुसऱ्या क्रमांकाचा 2 षटकाचा खेळ झालेला आहे. स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या गेल्या तर 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या 18 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 24 धाव्यांची गरज.
तर आता गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय पॉवर प्लेचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये संपल्यानंतर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसऱ्या क्रमांकाचे षटक घेऊन लालाराम प्रजापती हा गोलंदाज आता गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल. 23 धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंत नोंदवल्या गेलेल्या दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 24 धाव्यांची गरज. 18 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चला विनंती वेळ वाचवा मित्रांनो. गोलंदाज तयार. हा चेंडू पुढे सरसवत खेळायचा होता तिथे पावलांचा वापर करत मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु पाट आणि बॉलचा संपर्क तिथे झाला नाही. मैदानाच्या आतमध्ये चेंडू तिथे डॉट येताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. यावेळी अकोट टप्प्याचा चेंडू होता. स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. चेंडू आला परंतु बॅटच्या संपर्कात नाही आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चेंडू तिथे जो डॉट असेल निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान आपण पाहतो आलेली एक धाव आहे. एका सिंगलने आपण पाहतोय स्कोर कार्ड वाढलं जाईल. डबलकावरती 24 धावा आहेत. पॉवर प्लेच्या खेळामध्ये प्रचंड मोठं आक्रमण पाहायला मिळालं परंतु जसा पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे तशी मात्र भयान शांतता मैदानाच्या आतमध्ये पसरवली जाते. एकेरी दुहेरी धावा जे मात्र खर्च करण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय पहिले दोन चेंडू डॉट आले त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती लालारामने मात्र एक सिंगल खर्च केली परंतु ऑन स्ट्राईक आपण पाहतोय अमीर ज्या फलंदाजाने आतापर्यंत आक्रमक पवित्रा धारण केलाय तो फलंदाज आपण पाहतोय यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे उपस्थित. तोपर्यंत आलेली एक सिंगल पुन्हा एका पावलाने संघाचा फलक मात्र पुढे वाटचाल करेल. धावफलकावरती 25 धावा शेवटचे 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये 22 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असणार. षटक क्रमांक 3 मध्ये लालाराम प्रजापती या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत केवळ 2 धावा 2 चेंडू डॉट एकूण 4 चेंडू त्यांनी मैदानाच्या आतमध्ये टाकलेले आहेत. पुन्हा एकदा जागेवरती स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता तिथे परंतु उजवेस्टीच्या बराचसा बाहेर व्हाईट बॉल तर कळवलाय परंतु क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने चॅलेंज केले पंचांच्या निर्णयाला. DRS ची मागणी. फेअर डिलिव्हरी. शेवटचा चेंडू या षटकातील. गोलंदाज तयार. हा चेंडू हाफ ट्रॅकर करतोय हवाई सफर आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. स्कोर कार्ड आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा स्कोर कार्ड वरती 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धाव्यांची गरज.
गोलंदाज आपण पाहतोय नवीन समी खान. हा गोलंदाजीच्या मार्कवरती जो दाखल झालेला आहे. शेवटचे 12 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पहिला चेंडू खेळण्यासाठी अमीर. पहिल्याच बॉल वरती परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू होत सीमारेषेच्या पलीकडे एक दूरवरचा सुंदर फटका षटकार. षटकारचा पहिल्याच बॉल वरती आलेला आहे. स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल फलकावरती 37 धावा. शेवटच्या 11 चेंडू जिंकण्यासाठी 10 धाव्यांची गरज. पुन्हा दा बिग हिट, परंतु यावेळी फटका फसलाय. चेंडूने उंची प्राप्त केली, लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय झेल. विकेटचं पतन. जशास तसं प्रत्युत्तर फलंदाज बाद. विकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सेट फलंदाज मात्र अमीर मैदानाच्या आतमध्ये बाद झालेला आहे. त्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतोय महेश, जो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती दाबा आपण पाहतोय 37 धावा धावफलकावरती. शेवटचे 10 चेंडू जिंकण्यासाठी अजून 10 धाव्यांची गरज. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा तयार. हा चेंडू अक्रॉस द बॅट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरतून प्रयत्न करेल परंतु ते पोहोचू शकला नाही. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड केलाय. तो परत मैदानाच्या आतमध्ये आलेली एक सिंगल आहे. स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 38 धावा. शेवटचे 9 चेंडू आणि 9 धाव्यांची आता गरज असेल. पुन्हा गोलंदाज. यावेळी मात्र सुंदररित्या फटका खेळला. ताकदीचं प्रदर्शन आणि चेंडू तिथे मात्र जाऊन पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. 44 धावा फलकावरती 8 चेंडू आणि 3 धाव्यांची आता गरज असेल. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा. यावेळी पुन्हा एकदा जसा चेंडू आलाय तसा पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. बाबाच्या बॅटमधून विजयी षटकार. सामना जिंकलाय केतन प्रतिष्ठान संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. संघ मैदानाच्या बाहेर येताना एका लाईन मध्ये मैदानाच्या बाहेर येईल आणि शेवटच्या बॉलवरती ज्याने षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला, बाबा ठरलाय या सामन्याचे प्लेअर ऑफ द मॅच. राजदादा रणदिवे सरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हा किताब जो या ठिकाणी देणार आहे.